नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मराठवाडा स्पेशल मस्त खमंग असे दही धपाटे करणार आहोत। हे दही धपाटे करण्यासाठी आपल्याला वेगळी कुठली पिठं दळून आणायची गरज नाही। घरात असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच हे धपाटे होतात, शिवाय झटपट तयार होतात आणि चवीला खूपच छान मस्त असे लागतात। हे दही धपाटे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। आवडतीच्या चटणी सोबत दह्यासोबत सर्व करू शकता। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। तर दही धपाटे करण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करूया। त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 2 ते 3 हिरवी मिरची, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायची आहे। हे वाटण तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, परंतु हे वाटण इथे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं। आता हे धपाटे करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी म्हणजे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे। यामध्ये तांदळाचं पीठ नाही घालायचं, नाहीतर मग धपाटे कडक होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, कारण आपण वाटणामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची सुद्धा वाटली आहे आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकायचं। दही धपाटे आहेत, यामध्ये दही घातलं जातं, तर इथे 1 छोटी वाटी दही मी घातलं आहे। दह्याच्या ऐवजी ताक टाकलं तरी चालेल। धपाटे छान मऊ लुसलुशीत यावे यासाठी यामध्ये 2 चमचे तेल, 1 मोठा कांदा छान बारीक कापून घ्यायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर। इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत। आता हे सर्व साहित्य पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा, आता दह्यामध्ये हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त मऊसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूप जास्त घट्ट नाही मळायचं। तर इथे बघा, थोडं थोडं पाणी टाकून छान अशा पद्धतीचं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता लगेचच याचे धपाटे करायला घेऊया। धपाटे करण्यासाठी इथे मी सुती कापड ओला करून घेतला आहे आणि आता एक धपाट्याचा गोळा घ्यायचा। मध्यम आकाराचा गोळा घेऊन एकसारखं असं धपाटं आपल्याला थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर धपाटं असं थापायचं नसेल तर चपातीसारखं लाटून सुद्धा घेऊ शकता, परंतु अशा पद्धतीने केलेलं धपाटं चवीला खूप छान लागते आणि मस्त मऊ लुसलुशीत येते। तर बघा, अशा पद्धतीचं हे धपाटं थापून घेतलेलं आहे। कुठे जाड कुठे पातळ नाही, सगळीकडे एकसारखं थापून घ्यायचं। त्यानंतर पाण्यामध्ये हात ओला करून याला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायची आणि आता हे धपाटं आपण शेकून घेऊया। धपाटं शेकण्यासाठी तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे धपाटं तव्याला चिकटणार नाही। अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की आता कापडासहित हे धपाटं अशा पद्धतीने उचलायचं आणि नंतर याचा कापड काढून घ्यायचा। आता धपाट्याला आपण जिथे छिद्र पाडले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि धपाट्याच्या कडेला सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि धपाटं वरच्या बाजूने अशा पद्धतीने सुकलं की नंतर हे पलटून घ्यायचं आहे। आता या बाजूने पलटून घेतल्यानंतर सुद्धा या छिद्रामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि कडेने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं। त्यानंतर मीडियम गॅसवर अलट पलट करून मस्त खमंग असं हे धपाटं आपल्याला शेकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खरपूस असं हे धपाटं शेकून घेऊया। तर बघा, दोन्ही बाजूने मस्त खमंग असं हे धपाटं शेकून घेतलं आहे। आता हे धपाटं काढून घेऊया। तर बघा, इथे तयार आहेत आपले मस्त मऊ लुसलुशीत खमंग आणि झटपट होणारे दही धपाटे। हे दही धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत सर्व करू शकता। चवीला खूपच मस्त असे लागतात। एखाद्या वेळेस जिभेला चव राहत नाही त्यावेळेस तुम्ही हे धपाटे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधीही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।